तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला कळलं असेलच की नुकताच मी NCPA मध्ये शो होस्ट केला ज्याचं नाव होतं वर्ड्स इन ब्लूम. 14 आणि 15 तारखेला हा काव्य महोत्सव होता आणि त्या काव्य महोत्सवात अनेक मोठमोठी मंडळी आली होती. मिलिंद जोशी, चंद्रशेखर सानेकर, शिवाय हिंदी काव्य साहित्यातील बरीच मोठमोठी मंडळी आली होती आणि त्यांच्याशी माझी छान ओळख झाली कारण की मी होस्ट करत होते. त्यापैकीच नीलम सक्सेना या सुंदर कवयित्री आहेत. त्या मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत कविता करतात. मला असं वाटतं की त्या इंग्रजी आणि हिंदी भाषेत अधिक कविता करतात, पण त्यांनी त्या दिवशी पहिल्यांदा स्वतः केलेली मराठीतली कविता वाचली प्रेक्षकांसमोर आणि ती सगळ्यांना खूपच आवडली. तर चॅनलचं जे एडिटिंग करतात ते म्हणाले की आपण ही कविता करूया, कारण की अतिशय सोपी कविता पण तितकाच खोल गहन अर्थ. आणि कधी कधी काय असतं माहितीये का, आपल्याला ना शब्दात अडकायचं नसतं, थेट आपला आशय पोहोचला की आणखी मजा येते. त्याच आशयाची कविता आहे आणि कवितेचं शीर्षक आहे पाहुणा. मी आली आहे या जगात एखाद्या पाहुण्यासारखी. मी आली आहे या जगात एखाद्या पाहुण्यासारखी. मला कुठे हक्क आहे, मला कुठे हक्क आहे या घराला आपलं म्हणण्याचा, वस्तूंना आपलं म्हणण्याचा किंवा या दागिन्यांना आपलं म्हणण्याचा. हे संबंध माझे नाहीत, नातेवाईकही माझे नाहीत. तू माझा नाहीस, तशी मीही तुझी नाही. फक्त आहे एक भ्रामक कल्पना. सत्य एकच आहे, थोड्या वेळासाठी आलो आहोत आपण या जगात. सत्य एकच आहे की थोड्या वेळासाठी आलो आहोत आपण या जगात. आणि त्यात जर असेल फक्त प्रेम आणि स्मितहास्य, तर मग मी भरून पावले. तुम्ही आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या कविता ऐकल्या असतील तर तुम्हाला त्यात कुठे यमकांची मजा आली असेल ऐकायला, किंवा कुठे एखाद्या कवितेला चाल असते किंवा एखाद्या कवितेत अवघड शब्द असतात. पण ही कविता जर तुम्ही ऐकली असेल आत्ता नीट, तर तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या कवितेत कोणतेही यमक जुळण्यापेक्षा किंवा कुठलाही मोठा शब्द वापरण्यापेक्षा हिचा अर्थच इतका सोपा आणि आपण सहजासहजी ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे आपण सहज म्हणतो की अरे नाही मला प्रॉपर्टी हवीच आहे किंवा मला इतके पैसे कमवायचे आहेत. पण खरं तर तसं काहीच नाही आहे. हा सगळा मोह फारच तात्पुरता आहे. जसं या कवितेत म्हटल्याप्रमाणे आपण सगळेच पाहुणे आहोत या जगात. आणि काही जण असं म्हणतात की आयुष्य फार छोटं असतं. मला माहीत नाही हे किती खरं आहे किती खोटं आहे, पण जर तसं असेल तर आपण ते जास्तीत जास्त आनंदात जगायला हवं, रागरुसवे ठेवायला नकोत. मला असं वाटतं की हाच या कवितेचा आशय आहे. बऱ्याच दिवसांनी ही कविता रेकॉर्ड केली आहे. त्यामुळे तुम्हाला कशी वाटली हे आवर्जून कळवा. नीलम सक्सेना चंद्रा मॅम यांची ही कविता आहे. आवर्जून त्यांना तुमची प्रतिक्रिया कळवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण की आताच्या जगात आपण पाहुणे आहोत याचा विसर पडून अनेक भ्रामक कल्पना मनात आणि विचारात ठेवून लोक जगत असतात. त्यांना जागा करण्यासाठी अतिशय सुंदर कविता आहे. अर्थातच एपिसोड आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, कारण फुकट आहे ते. शिवाय मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका. अशाच नवनवीन कविता चॅनलवर अपलोड होत राहतील. तोपर्यंत ऐकत राहा आणि जस्ट फील इट.